हॅलो धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच स्टार्ट होईल. स्ट्रायक एंडची जोडी सुजित आणि विराज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती P1 चं पहिलं षटक लक्ष्मण यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. मानाची क्रीडा स्पर्धा, अभिमानाची, सन्मानाची सांधीची ट्रॉफी पुन्हा एकदा विशाल भाऊ मंच यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. बॅक टू द क्रिकेट. लेट्स प्ले. संघर्षाला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल लक्ष्मणचा. स्ट्राइक एंडला बॅटर मात्र पाहायला मिळतोय सुचित. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय. फटका अफलातून पहिल्या बॉल वरती. वेलकम. आओ स्वॅग से करेंगे स्वागत. षटकाराने स्वागत केलंय. पहिल्या बॉल वरती इरादे केलेत स्पष्ट. पहिल्याच बॉल वरती मात्र मोहर चढवली आहे आणि श्री गणेशा केलाय षटकाराने टीमचा. याही वेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल. वन बाउन्स आर पार, सीमारेषा पार. चौकार. अगदी दोन बॉल वरती आक्रमण केलंय. दोन्ही बॉल अगदी डाऊन दी ग्राउंड मात्र पाहायला मिळाले आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल दादा यांचे पुतणे आहेत. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत विराज. आता कमबॅक केलाय लक्ष्मणने. डॉट बॉल आलाय. विराजने षटकार पर चौकार. यावेळेस मात्र फ्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. अगदी टप्पा 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 अडवण्याचा अगदी बाउंड्री लाईनला मात्र तो बॉल अडवला. 3 धावा मात्र रोखल्यात. यावेळेस स्लॉट मध्ये होता. अफलातून ड्राइव्ह अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय षटकारासाठी. टायमिंग बेमिसाल मात्र पाहायला मिळतंय. सुजित देखील आक्रमक होतोय. पहिलाच बॉल त्याने फेस केला. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकात धावा कशा जमवाव्या हे दोन्ही बॅटर मात्र दाखवून देत आहेत. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 19. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खूप चांगला ड्राइव्ह केलाय. अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनला अगदी जवळ. तिथे मात्र पाहायला गेला तर 3 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 22. 22 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करतायत गोलंदाज लक्ष्मणच्या माध्यमातून. 22 धावा पहिल्या षटकामध्ये. पहा पॉवर प्लेचा कशा पद्धतीने उपयोग करायचा हे दोन्ही बॅटर मात्र दाखवून देत आहेत. मी मगाशीच उल्लेख केला होता. पार्टनरशिप बिल्डअप कशी करावी हे दोन्ही बॅटर मात्र दाखवून देतात. कारण असं म्हटलं जातं एक करेल तर कामगिरी, 2 करेल तर भागीदारी आणि संपूर्ण संघ करेल ती जबाबदारी असते. ती जबाबदारी मात्र घेतली आपल्या संघाची या दोन्ही बॅटरने. परंतु गोलंदाजामधून कशा पद्धतीने मात्र रिस्पॉन्स मिळतोय टीम फिल्डिंग करणाऱ्या. प्रकाश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसरं षटक घेऊन कमबॅक करावं लागेल. पहिल्या 22 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये धावा कुठेतरी थांबाव्या लागतील. त्याचसाठी मात्र कर्णधाराने दुसरं षटक त्याच्याकडे दिलंय. कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. त्यावेळेस
बाउन्सर मात्र पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉलची घोषणा. कसला नो बॉल दिला? 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळाडू होता, त्यामुळे नो बॉल घोषित केलाय पंचांनी. पहा, क्रिकेटचे काही नियम आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये तुम्हाला किती खेळाडू उभे करायचे आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकात फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात, परंतु फ्री हिट असेल नक्कीच. या बॉलवरती उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. मेचवानी यावेळेस शॉर्ट बॉल, त्याला मात्र पुल केलाय. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल षटकार. सुजितच्या पॅट मधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नो बॉल वरती हा षटकार जडवलाय. फ्री हिटचा बॉल होता. हा ट्रॅकर बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक मात्र खेळला गेलाय पॉन्डच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या जोडीला कुठेतरी थांबवावं लागेल. ही जोडी कुठेतरी फोडावी लागेल. गोलंदाज प्रथमेश आहे, कशा पद्धतीने मात्र प्रकाश आहे, कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल. कमबॅक करावं लागेल गोलंदाजी मधून देखील, कारण तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे. यावेळेस मात्र खराब लाईन आणि लेन, शरीरापासून दूर टाकलेला हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 32. यावेळेस खूप चांगला फटका. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं होती चुकी, आणि चुकीला इथे माफी नाहीये. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईन पार, चौकार. कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅटरचं, ज्या पद्धतीने मात्र ही फलंदाजी सुरू आहे. एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र ऍक्शनला रिएक्शन, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. बॅडमिंटन स्ट्रोक 1 बाउन्स, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. काय नाव त्याचं? सारण दिले त्याने, अनुराग सारण दिले. पुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट. आवाज जातोय? म्हणून मी जरा पुढे बोल. हा बॉल देखील खराब लाईन आणि लेग पंच वळतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 43 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. याही बॉल वरती मात्र पुल करण्याचा प्रयत्न. निर्जन स्थळी बॉल मात्र पडला जातोय. क्षेत्ररक्षक अगदी दूर करून मात्र बॉल पर्यंत येत आहेत. फेकी केली जाते. एकच धाव घेतली ना, 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत आणि ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर या स्पर्धेतला
वाकुर्डे संघाने केला होता 49 धावा. या सामन्यामध्ये तो पूर्ण करेल का टीम चरण संघ? जय हनुमान वाकुर्डे खुर्द या संघाचा सचिन ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. तर घेण्यासाठी आपण मंचावरती यायचंय. सचिन प्लीज या. वाकुर्डे संघाचा सचिन मागील मॅचचा हिरो. तर गोलंदाज मात्र वापरला जातोय ओमकार तिसऱ्या षटकासाठी. स्ट्रायकिंग एंडला विराज. यावेळेस मात्र खोदून काढलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक. चुकी होते. चुकी 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 आणि चुकीला पुन्हा एकदा माफी नाहीये. गोलंदाज अगदी अचूक टप्प्यावरती बॉल रिलीज करतायत परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळत नाहीये. धावा तुम्हाला कुठेतरी थांबवायची आहेत. याही वेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. आक्रमक खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विराजच्या बॅट मधून आणि अर्थातच सुजितच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तुम्ही कुठेही लावा माझं लक्ष फक्त बॉल वरती आहे आणि तो बॉल मला मात्र सीमारेषा पार पाठवायचा आहे. हेच लक्ष मात्र डोक्यात ठेवलंय. कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कमबॅक करावा लागेल ओमकारच्या माध्यमातून. याही वेळेस मात्र पहा फटका फसला. एका हातामध्ये कॅच घेण्याचा मानस होता. शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली. ही कॅच जर का झाली असती तर कुठेतरी ही जोडी मात्र थांबली असती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि विकेटचं पतन. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करतोय ओमकार. मागील मॅचचा सामनावीर सचिन विशाल भाऊ. विशाल दादा यांच्या शुभ हस्ते सचिन यांना मात्र सामनावीरचा किताब प्लेअर ऑफ द मॅचचा किताब टी शर्ट मात्र दिलं जात आहे. नवीन बॅटर राहुल आलाय. यावेळेस मात्र आल्याला मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. राहुल ने देखील स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहिती आहे सध्याच्या फॉर्म मध्ये विराज चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग करतोय त्यामुळेच स्ट्राईक रोटेट केली. सिंगल काढून मात्र स्ट्राईक विराजकडे ठेवण्यात प्रयत्न. यावेळेस मात्र शरीरापासून पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. धाव फलकावरती मात्र पाहायला मिळते. तर पहा आपल्या मुख्य व्यासपीठावरती जी प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट होती ती अनुरागला मात्र डेडिकेट केली सचिन दादा यांनी. थँक्यू सो मच. हे क्रिकेट आहे आणि काहीतरी शिकलं पाहिजे. युवकांसाठी मात्र प्रोत्साहन आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती आपली मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे अनुरागला सचिन दादा यांनी. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 56. 56 अब तक 56. नाना पाटेकरचा पिक्चर आला होता. अब तक 56 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 56 आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर मात्र पाहायला मिळतोय टीम अष्टविनायक स्पोर्ट्स चरण या संघाकडनं. 56 धावा या मैदानामध्ये आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर.
यावेळेस मात्र हलकासा फ्लिप केलाय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लेग बायचा इशारा पंचांचा. टीमची धावसंख्या 57, 57 धावा. विकास शेवटचं षटक. यावेळेस अगदी लोअर फुल टच बॉल त्याला मात्र पाठवून दिलंय सीमा रेषा पार. येतोय षटकार. इथे जुने बॉल नाहीत, इथे नाहीत जुने बॉल. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 63, 63 धावा. मोठा स्कोर उभा करण्याचा प्रयत्न चरण 11 संघाकडनं. फक्त ओमकारला विकेट घेण्यात यश आलंय. बाकी कुठल्याही गोलंदाजाला मात्र यश आलेलं नाहीये. सलामीची जोडी फोडण्यात त्याला यश आलं होतं. सुजितला त्याने माघारी धाडलं. चला मॅच ऑन ठेवायची. पहा कुठल्याही खेळाडूने मात्र बॉल साठी मात्र बाहेर जायचं नाहीये. यावेळेस स्विंग अँड मिस. आता कमबॅक केलाय. खूप बऱ्याचशा वेळानंतर मात्र हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. शेवटचं षटक विकास यांचं. स्ट्राईक एंड एंडला मात्र पाहायला मिळतो विराज. नॉन स्ट्राईक एंड एंडला राहुल. यावेळेस मात्र अगदी उडवण्याचा प्रयत्न होता परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश येत आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र पंचांचा इशारा. एक धाव मात्र जरूर आली. टीमची धावसंख्या 1 ने पुढे वाढली. 64, 64, 64 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पहा पायात टाकलेला बॉल अगदी ओव्हर पिच होता. थोडासा पुढे टाकला होता. गतीमध्ये थोडस परिवर्तन मात्र पाहायला मिळालं. शेवटचा बॉल. यावेळेस खूप चांगला फटका. आता कोणतीही चुकी होत नाहीये. शेवटच्या बॉल वरती मात्र फेकून दिलाय. 6 धावांसाठी बिग 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 हिट. षटकार. अगदी आपण पाहायला मिळालं तर क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि टीम चरण या संघाला 6 धावाचा फटका मिळाला. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. टीमची धावसंख्या 70. विजयासाठी लक्ष्य 24 चेंडू करायचे आहेत 71. 24 बॉल गरज असेल 71 धावांची. भला मोठा स्कोर. आतापर्यंतचा उच्चांक गाठणारा हायेस्ट स्कोर मात्र पाहायला मिळतोय अष्टविनायक स्पोर्ट्स चरण या संघाकडनं. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. शिरसटवाडी. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. तिसरी फेरी शिरसटवाडी विरुद्ध वाकुर्डे या 2 संघांमधला हा टॉस असेल. मी विनंती करेन सोमनाथ दादा आपण टॉस घ्यायचा आहे तिसऱ्या फेरीसाठी. शिरसटवाडी आणि वाकुर्डे. चला वाकुर्डे आणि शिरसटवाडी टॉस साठी यायचंय. कर्णधार आपण जिथे कुठे असाल. यानंतर तुमची मॅच आहे. तिसऱ्या फेरीसाठी हा सामना असेल. चला टॉस साठी या प्लीज. कॅप्टन आपण जिथे कुठे असाल टॉस साठी यायचं आहे. शिरसटवाडी आणि वाकुर्डे या 2 संघांमधली ही मॅच तिसऱ्या फेरीसाठी. लक्ष आहे अर्थातच आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 71 धावांचं भलं मोठं आवाहन. चला बॉल द्यायचंय. बॉल पुरवा. अमरदादा अमरदादा हा देतो देतो देतो.
लक्ष्य 71 धावांचं, 24 चेंडू करायचे आहेत, 71 धावा आणि रिक्वायर रन रेट असेल प्रत्येक षटकामध्ये 18 धावा तुम्हाला करायच्या आहेत, तरच तुम्ही हा सामना जिंकू शकाल. नेक्स्ट मॅचचा टॉस सोमनाथ दादा यांच्या शुभ हस्ते. मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. अर्थातच तिसऱ्या फेरीसाठीचा हा टॉस श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द या दोन संघांमधला हा सामना तिसऱ्या फेरीसाठी सोमनाथ दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस का बॉस या मंचावरती हा टॉस मात्र नक्कीच घेतला जाईल. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत सन्माननीय आदरणीय विशाल भाऊ नायकवडी युवा मंच यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच खास आकर्षण या स्पर्धेचं चांदीची ट्रॉफी. गतवर्षी आपण पाहायला गेलं तर या ट्रॉफीवरती योद्धा 11 पनुमरे या संघाने मात्र नाव कोरलं होतं, परंतु या वर्षी या पर्वामध्ये कोणता संघ असेल चॅम्पियन ठरेल आणि या चांदीच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल हे येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळेल. टॉस होतोय. टॉस का बॉस या मंचावरती टॉस जिंकलाय अर्थातच वाकुर्डे. टॉस जिंकलाय शिरसटवाडी या संघाने. निर्णय असेल बॅटिंग करण्याचा. 3 षटकांचा सामना असेल. तर या आवाजामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया पुन्हा एकदा सुनील सरांना. धन्यवाद. थँक्यू. पहिलाच बॉल फटका अप्रतिमा. कट केला बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये उलट्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत आणि त्या तत्पूर्वी मात्र इथून धावा कंप्लीट केल्या. अर्थातच 2 धावा. दोन धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि आता 2 धावांनी इथून मात्र धावांचं देखील एटीएम ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. यावेळेला पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. बॉलच्या मागे तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतो आहे, परंतु इथे मात्र तुम्ही फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1च धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवरती याही मुवमेंटला मात्र बॅटरला शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल हवेत आणि इथे मात्र खूप चांगला झेल कॅरी केला. आपल्या उंजळीमध्ये या बॉलला टिपल्या आणि पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट मिळवून दिली. या गोलंदाज उत्तम या गोलंदाजानं आणि बॅट्समन बाद झाला. बॅट्समन जर आपण बघितलं तर इथे स्वप्नील बाद झाला. गोल्डन डकचा शिकार तो ठरला. नवीन खेळाडू मारुती मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पाहूया मारुतीच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र बॅटिंग केली जाईल. चला गोलंदाज कमी प्रमाणामध्ये वेळ घ्यायचा. यावेळचा हा बॉल इथे मात्र लाईन अँड लेंथ चांगली या टप्पा पडल्यानंतर मग तर या बॉलनं काटा बदलला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळचा हा बॉल फिंगर रोल्स केले होत्या आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर 1 धाव कंप्लीट केलेली आहे. गोलंदाजी मार्ग वरती उत्तम हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि उत्तम या खेळाडूच्या माध्यमातून मी सांगेल नुकतीच पार पडलेली नजीमुल्ला ट्रॉफी ती स्पर्धा तो खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. प्रचंड अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे आणि या मुवमेंटला जर आपण बघितलं तर लाईन लेंथ चांगली या. आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा. 4 रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला
आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती बॉलिंगच्या मोर्चावरती इथून कोणाला आणलं जाईल? चला पुढचा गोलंदाज 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 67 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आला आहे श्रेनिक. श्रेनिक हा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला प्लीज श्रेनिक कमी प्रमाणामध्ये वेळ घ्यायचा. 18 बॉल मध्ये 67 धावांची गरज आहे. यावेळचा हा बॉल लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. 18 बॉल मध्ये आता 66 करायच्या आहेत. यावेळचा हा नो बॉल पंचांनी घोषित केला. स्क्वेअर लेगच्या अंपायर चेतन पाटील सरांचा इशारा आला आहे की हा नो बॉल. नो +2 म्हणजेच 3 धावा आता या टीमच्या टोटल मध्ये इथून मध्ये ऍड केल्या जातील. आता 18 बॉल मध्ये 63 करायच्या आहेत या मॅच मध्ये. इथून आता बॅटिंग करणाऱ्या टीमला गेअर बदलावा लागेल. चांगल्या रीतीने त्यांना बॅटिंग करण्याची गरज आहे. 18 बॉल मध्ये 63. यावेळचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय खणखणीत चौकार. एकूण 60 धावा आता तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. यावेळचा हा बॉल लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. आता प्रत्येक व्हाईट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीम साठी डोकेदुखी ठरला. उत्तमने काय बॅटिंग केली का मागच्या मॅच मध्ये? मग एवढं रन कुणी मारला? सुजितची काय 50-50 झाली? यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा देखील व्हाईट बॉल. आता एक्स्ट्राच्या रूपाने टीमच्या स्कोरबोर्ड वरती फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळचा फटका अप्रतिम आहे. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. तेथे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करू शकणार नाहीयेत. बॉल सीमा पार. आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. चार धाव्यांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 18 धावा. आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक परंतु बॉल हवेत खूप चांगला झेल पकडला. बॅट्समन आता बाद झाला. चौकारांचा मोह त्याला सावरता आला नाहीये आणि तिथे मात्र काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडला त्या फिल्डरनं आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला. धक्का क्रमांक जर का आपण बघितला तर दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. किती बॉल किती पाहिजे? आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 53 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 15 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. चला सध्या उन्हाळा महिना आता सुरुवात झाली. उन्हाळा सुरू व्हायला आणि आता उन्हाचा देखील शिडकाव वाढलाय. त्यामुळेच की काय आपल्याला सातत्यानं फास्ट क्रिकेट मित्रांनो खेळावं लागेल. वेळ आपल्याकडे फार कमी आहे कारण अजूनही मात्र आपण बघितलं तर दुसऱ्या गटातील 6 मॅचेस अजूनही मात्र बाकी आहेत. यावेळचा हा बॉल आपल्या फॉलोथ्रोमध्ये या बॉलला फील्ड केलं. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. अजूनही मात्र या ओव्हर मधील श्रेनिकच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल. श्रेनिकचा हा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत.
53. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया या 53 धावा आता इथून कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. चला प्लीज बॉलर, नवीन गोलंदाज, कमी प्रमाणामध्ये वेळ घ्यायचा आणि लवकरात लवकर बॉलिंग ट्रॅकवर यायचं. 12 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगच्या रनवे वरती बॉलर आला आहे अमोल. याच मैदानावरती पडली आणि त्या प्रीमियर लीग मध्ये काय योगायोग जुळून आला पहा. 2 वेळा नाणेफेकीचा कौल उडवला गेला आणि तो नाणेफेकीचा कौल 2 वेळा उभा राहिला, म्हणजेच योगायोग म्हणावा लागेल. परंतु इथे मात्र फटका अप्रतिम आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या मॅच मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत 49 धावा. येणारे बॉल 11 बॉल मध्ये 49 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील. मोठे फटके तुम्हाला इथून मात्र मारणं गरजेचं. फटका अप्रतिम आहे. व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय. बॉल चाललाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून धावा किती आता कंप्लीट केलेल्या आहेत याकडे पंचांचं लक्ष असणारा. धाव एकच धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेत असताना बॅट्समन धावचीतच्या रूपाने अर्थातच रन आउट च्या रूपाने इथून मात्र बाद झाला. चला नवीन फलंदाज, थोडस धावत पळत आपण जायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया अक्षयच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. फटका अप्रतिम आहे. लास्ट जबाब स्ट्रोक आणि अक्षयच्या बॅटमन आकाशाला गवसणी घालणारा येतो हा घणाघाती प्रहार. लास्ट जबाब स्ट्रोक षटकार. अक्षय नॉनस्ट्राइक इनला उभा आहे. त्याने सांगितलं आता आपल्याला षटकार चौकार मारायचे आणि बॅट्समन विकासने ते ऐकलं आणि या बॉलवरती मोठा फटका स्ट्रोक. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 धाव्यांच्या मदतीने आता टीमच्या टोटल मध्ये रन्स आपण बघितले तर एकूण रन्स आपण बघतो आहे 29 धावा. 29 रन्स. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला ओव्हर द विकेट न. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. आता डॉट बॉल इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 42 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. 8 बॉल मध्ये 42. इथे घडतंय काय. कॅच इथून मात्र जर का आपण बघितलं तर ड्रॉप झाली विकेट किपरच्या माध्यमातून. बॅटची एज जरूर लागली होती. कॅच पकडता आली नाही. आता 7 बॉल मध्ये 42 करायच्या आहेत या मॅच मध्ये. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आणि डॉट बॉल जे सांगता आपल्याला पाहायला मिळाले. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 42 रन्स तुम्हाला इथून विजयासाठी कंप्लीट करावे लागतील. 6 बॉल 42. कोणता संघ जिंकणार. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आला आहे संदीप. संदीपचा हा पहिलाच बॉल लाईन चांगली आहे. ऑफसाइड डी ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा या बॉलरचा इरादा राहिला आणि इथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉल हा प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी डोकेदुखी ठरणारा. फटका अप्रतिम आहे परंतु बॉल हवेत.
उंची जास्त लांबी कमी पकडला जातोय झेल. आणखीन एक मोहरा टिपलाय. बॅट्समन बाद झाला. आता 4 बॉल मध्ये धावा करायच्यात 42. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये आता 42 धाव्यांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. नवीन खेळाडू विक्रम मैदानाच्या आतमध्ये आला. पाहूया आता इथे विक्रम घडवेल का. गोलंदाज जर का आपण बघितलं तर इथे मात्र चुका जर त्याने केल्या त्यावर मोठे स्ट्रोक आले तर मात्र आपल्याला या मॅच मध्ये मजा बघायला मिळेल. परंतु इथे मात्र घडतंय काय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक डॉट बॉलला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरणारा. आता या मॅच पासून बॅटिंग करणारा संघ दूर चालला. 3 बॉल मध्ये 42 समीकरण अवघड होत चाललं. यावेळेला फटका अप्रतिम. बॉल चाललाय सीमारेषे लगत. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अक्षरशः चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि बॉल जर का आपण बघितलं तर तिथे चांगल्या रीतीनं फील्ड केलं आणि एकच धाव कंप्लीट केलेली आहे. आता 2 बॉल मध्ये 41 धावा करायच्या. 2 बॉल 41. इथे लेग स्टिकच्या बाहेर अजून व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अजूनही मात्र विजयासाठी वाट बघावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या. अर्थातच अष्टविन एक्सपोर्ट्स या टीमला. आता बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत होता परंतु तिथे कॅच पकडता आली नाही. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि आता हा 1 बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल.